आणि एक याच्यामध्ये येतो मॅकफिल मध्ये, तर हा थोडा जास्त दिवस टिकतो याच्या मानानं. हा एक एक सिंगल क्रॉप किंवा फार फार तर 2 क्रॉप चालतो. हा आपल्याकडे 5 ते 7 क्रॉप आपण चालू शकतो शेतकरी. आणि याच्यामध्ये कुकर बिटा लिव्हर वापरली जाते, याच्यात ऑलरेडी मी आता इन्स्टॉल केली आहे ग्लासमध्ये. त्याला आपण याच्याबरोबर एक टॅग पण देतो लिव्हर बाइंडिंग साठीचा. तो टॅग आपण ग्लासला वरती खोलून तो आपण पिकाच्या हाईटनुसार आपण त्याला ऍडजस्ट करायचा असतो याला पण. आणि एक शेतकऱ्यामध्ये थोडासा गैरसमज आलाय 2 ते 3 वर्षामध्ये आमच्या निदर्शनास असा आलाय, किंवा शेतकऱ्यांनी आम्हाला काही सांगितलंय की हा ट्रॅप लावल्यानंतर आजूबाजूच्या शेतातले फ्रूट फ्लाय आपल्या क्रॉपकडे अट्रॅक्ट होतं. असं काही होत नाही. तर याची 4x4 डायमीटर मध्येच हा काम करतो, त्याच्यावरती काम करत नाही. 4x4 मीटर म्हणजे किती, साधारण 12, 4 त्रिक 12, साधारण 13 फुटाच्या आसपास, 13 आणि ते मधले 16, म्हणजे त्या एरियामध्येच हा फेरोमेन काम करतो. त्याच्यावरती याचा इसेन्सच येत नाही. तर हा एक थोडा कन्फ्युजन झाला. एकरी साधारण आपण वेलवर्गीयमध्ये साधारण एकरी 25 ट्रॅप आपल्याकडे इकडचे शेतकरी लावतात. आपण ते 10 ते 15 रिकमेंड करतो, परंतु शेतकऱ्यांचा अनुभव असा आहे की 10 ते 15 मध्ये फारसा कंट्रोल येत नाही. तर मग आपण 25, इकडचे शेतकरी बऱ्यापैकी 25-25 ट्रॅप पर्यंत ट्रॅप लावतात एकरी वेलवर्गीय पिकामध्ये. याच्यामध्येच एक अजून एक बनतो की जो फक्त फळबागेसाठी आपण रिकमेंड करतो. हा फक्त फळबागेसाठी, म्हणजे आंबा, चिक्कू, डाळिंब, पेरू, कोणत्याही फळवर्गीय पिकासाठी. तर तो वेगळा बनतो आणि भाजीपाल्यासाठी वेगळा बनतो. त्याच्यानंतर आता सध्या आपल्याकडे ट्रेंडिंग असलेला की सोलर लाईट ट्रॅप. हा सोलर पूर्ण फुल्ली सोलर ऑपरेटेड आहे. याला एक स्विच येतो खालच्या साईडने, हे याला जोपर्यंत हा स्विच ऑन होत नाही तोपर्यंत याची चार्जिंग पण ऑन होत नाही, आणि हे जे लाईट काम करतं लाईट ट्रॅप, तर तो पण ऑन होत नाही. जोपर्यंत ह्या पॅनलवरती 100% अंधार होत नाही तोपर्यंत हा पॅनल, म्हणजे ही लाईट ऑनच होत नाही. याला 3 ते 3.5 तासाचा टायमर सेट केलेला असतो मशीनला. तुम्ही मार्केटमध्ये कोणताही ट्रॅप घेतला लाईट ट्रॅप, तर तो साधारण 3.5 तासाचा टायमर याला सेट केलेला असतो. इव्हन आपलं कृषी विभाग पण ज्यावेळेस आपल्याला रिकमेंड करतं, किंवा आपलं कृषी विद्यापीठ आपल्याला रिकमेंड करतं, त्यावेळेस आपण लाईट ट्रॅप आपल्याला रिकमेंड करतात वापरण्यासाठी, तर ते आपल्याला 3 ते 3.5 तासाच्या टायमिंगमध्ये वापरायचे असतात. कारण संध्याकाळी साधारण 7 ते 10 पर्यंत आपण जर हे केलं, 10 तासानंतर आपल्या मित्र कीटकांचा याचा प्रसाराचा टायमिंग होतो. तर त्यामुळे त्याला 3.5 तासाचा आपण टायमर सेट केलेला आहे त्या याच्यावरतीच. आणि याच्यामध्ये आपल्याला आपण वेगळं असं दिलंय की हा एक वॉटर ट्रॅप आहे. ज्यावेळेस आपण हा पॅनल काढून घेतो तर हा वॉटर ट्रॅपचं काम करतोय. याच्यामध्ये आपण 2 फेरोमेन लिव्हर पण अटॅच करू शकतो, वेगवेगळ्या पण, किंवा 2 पण आपण त्याला अटॅच करू शकतो. एकरी साधारण 2 पीस हे लागले विथ सोलर ट्रॅप, 2 पीस याचे काम करतात एका एकरमध्ये. याच्यामध्ये आपण वॉटर ट्रॅप मध्ये, आता हा पण एक वॉटर ट्रॅप आहे, हा पण एक वॉटर ट्रॅप आहे. तर शक्यतो शेतकरी हा रिकमेंड करतात, म्हणजे हा परचेस करतात, कारण हा थोडा कॉस्टली याच्यापेक्षा कमी येतो. हा पण वॉटर ट्रॅप. याच्यामध्ये आपण दोन्ही वॉटर ट्रॅप मध्ये आपण 2 टॅप स्लुटा, जी लीफ मायनर म्हणजे आपण नागाळी म्हणतो, तिचा कंट्रोल याच्यामध्ये येऊन जाईल. त्याचबरोबर आपल्याकडं ब्रिंजल, म्हणजे वांग्यामध्ये फ्रूट अँड शूट बरोबरसाठी जो ल्युसिनस येतो, तर त्याच्यासाठी आपण हे 2 लिव्हर आपण याच्यामध्ये वॉटर ट्रॅप मध्ये वापरता येतो. त्याचबरोबर आपल्याला वॉटर ट्रॅप बरोबर डेल्टामध्ये पण हे 2 लिव्हर वापरता येतो, म्हणजे ल्युसिनस आणि 2 टॅप फ्लुटाच्या करायला फेरोमेन मध्ये राहिलं ह्याच्यात. तर हा याला फनेल ट्रॅप म्हणतात, बरेच जण फेरोमेन म्हणतात, किंवा हा भातामध्ये वापरतात येलो स्टेम बोरर साठी. त्याची लिव्हर पण आपल्याकडे अवेलेबल असते. ही लिव्हर येते येलो स्टेम बोरर साठी, की जो भातातला खोडच खाऊन टाकते. येलो स्टेम बोरर आणि पिवळी आळी असते आतमध्ये, तर येलो स्टेम बोरर साठी हा वापरतात. त्याच्याबरोबर याच्यामध्ये आपल्याकडे कॉटन मध्ये पण पिंक बोलवर्म साठी, किंवा हेलिकॉर फार्मिजर म्हणजे घाटी आळी, हरभऱ्यातली घाटी आळी, तुरीतली, आणि स्पोडोप्टेरा ल्युटेरा, म्हणजे स्पोडोप्टेरा जी तंबाखू कॅटरपिलर म्हणतो आपण, किंवा पाने खाणारी आळी, तर तिच्यासाठी पण हाच ट्रॅप यूज केला जातो फनेल मध्ये. हा फक्त लिव्हर बदली, त्याच्यातले लिव्हर बदली होतात, फक्त ट्रॅप एकच येतो. हा याच्याबरोबर अजून ही एक डीबीएम राहिली, जी कोबी फ्लावर साठी येते. सध्या आपल्याकडे कोबी फ्लावर मध्ये थोडस डीबीएमचं अटॅक वाढत आहेत. तर डीबीएम पण डेल्टामध्ये किंवा ह्या वॉटर ट्रॅपमध्ये यूज केला जातो. ऍक्च्युली पहिलं आपण फनेलमध्ये रिकमेंड करायचं, परंतु फनेलमध्ये आता पहिल्यासारखे रिझल्ट येत नाहीत. तर मग डेल्टामध्ये लगेच कॅच होऊन जातो त्याच्यामध्ये डीबीएम. अशा पद्धतीने आपल्याला वर्करांनी त्यांचं पूर्ण डेमॉन्स्ट्रेशन सांगितले.